आम्ही सध्या ते सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन याच्याबद्दल जास्त ऐकतोय, कारण की जरा सोशल मीडियामुळे. तर ते सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन काय असतं? आता कसं झालंय माहितीये का, कोणाकडे पैसे नसले ना तरी मला SWP सुरू करायचे असं होतंय. का तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे रेग्युलर कॅश फ्लोज. आता तुझ्याकडे समजा एक 20 लाख रुपये तुझ्या अकाउंटला असेच पडलेले आहेत आणि तू म्हणशील की मला माझ्या मुलांचं शिक्षण आहे, मला मेंटेनन्स आहे, मला असे मध्ये मध्ये खर्च येतात, मी मॅनेज करू शकतो का या पैशातनं. तर इझिली आपण हे 20 लाख समजा इन्व्हेस्ट केले, आपल्याला त्याच्यातनं समजा 12 ते 13 हजार पण दर महिन्याला आले, तर आपण हे मेंटेनन्सचे खर्च, मुलांच्या शिक्षणाचे खर्च हे करून सुद्धा तुझ्या त्या 20 लाखाचे पुढे जाऊन 80 लाख झाले असतील जर का तू हे 20 वर्ष कंटिन्यू ठेवले तर. म्हणजे तुला 12-13 हजाराचं महिन्याला विड्रॉल पण येईल आणि तुझे पुढे जाऊन ते पैसे 80 लाखापर्यंत पण गेलेले असतील. सो दिस इज द पॉवर ऑफ SWP. आणि याचे काही लिमिटेशन आहेत की या अमाऊंटला सुरू करता येतं की काय, म्हणजे सुरू करायचं किंवा जॉईन करायचं काही कंपनीचं काही रिक्वायरमेंट किंवा काय? याच्यात काहीही रिक्वायरमेंट नसते, तू कधीही सुरू करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे SWP ला एनी टाइम लिक्विडिटी असते. तुला पाहिजे समजा 20 लाख टाकलेत, तुला पाहिजे तुला फक्त 50,000 काढून घ्यायचे, तू काढू शकतो. तुला परत कुठून तरी पैसे येतात त्या 20 लाखात ऍड करायचे, ते करू शकतो. सो आपल्याला फ्लेक्झिबिलिटी पण असते. नंतर पूर्ण पैसे काढता पण येतात. पार्शल विड्रॉल्स म्हणजे अवेलेबल असतात.